सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मंदार राहुलच्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये अत्यंत दिमाखदार गोलंदाजी केली होती. कमालची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंदार याने करून दाखवली होती. तो मंदार आहे आणि समोरचा संघ आपण पाहतोय ज्याने मागील मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली असा कुणाल म्हात्रे आणि ऋतुज म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होते. पहिला चेंडू मंदार याचा. पहिला चेंडू लोवर फुल टॉस लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा. इट्स वाईट. या वाईट निशी आपण पाहतो ऑफ द मार्क होतोय अमरदीप कुळगाव संघ. कोणता संघ पाहूया सेकंड राऊंड मध्ये तर विजय प्राप्त करेल. ऋतुज मात्रे पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना मैदानावरती. फटका चांगला आहे. फ्लॅट फ्युरियस फॅब्युलस षटकार. स्कोअर लक्षच्या बाहेर ऋतुजच्या बॅट मधून. मैदानावरती डेंजरस बॅटिंग करतोय ऋतुज मात्रे. यंगस्टर आहे, टॅलेंट प्रचंड आहे या खेळाडूमध्ये आणि त्याच पद्धतीने तो मात्र आपण पाहतो आक्रमक अंदाजाने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर गोलंदाजी करत असताना मंदार सातत्याने चुका करतोय. बॅट्समन आपण पाहतो ऑलरेडी क्रॉस उभा आहे आणि कुठेतरी गोलंदाजाला लेगस्टंप दिसतोय. त्यामुळे लेगस्टंप उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मंदार याचा. याच प्रयत्नामध्ये त्याने 2 चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टाकलेत आणि हे चेंडू अवांतर आहेत असं पंचाने सांगितले. ऋतुज याने जो षटकार मारला त्याला फायनल सम्राट भूपेंद्र पेडर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर सातत्याने तेच प्रयत्न आपण पाहतोय. तोच प्रयत्न करत असताना मंदार राहुल कुठेतरी महागडा ठरतोय. त्याला आता रिदम मध्ये यावं लागेल. बघा गोलंदाजाला शांत डोक्याने गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं कारण फलंदाज थोडासा शफल होतोय आणि त्यानंतर काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय मंदार राहुल. त्यामुळे आता त्याला मात्र योग्य त्या टप्प्यावरती मारा करावा लागेल. योग्य त्या लेंथ वरती मारा करावा लागेल. चांगली लेंथ ठेवावी लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती मंदार राहुल याने तो परफॉर्मन्स मंदारला आता आठवावा लागेल. ओहो क्या बात है. रचनात्मक फटका डीप बॅकवर्ड स्कोअर लगच्या बाहेर ऋतुजच्या बॅट मधून आणखीन एक शानदार चौकार. उद्या पहिला सामना भूपेंद्र पेटारे यांच्या संघाचा आहे. मैदानावरती अप्रतिम बॅटिंग. काय बॅटिंग चालू आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग बाय ऋतुज मात्रे. ओहो ब्लॉक होल चेंडू होता त्याच्यावरती हेलिकॉप्टरचा विलोभनीय विस्मयकारी फटका. चेंडू मिड विकेट बाहेर. ऋतुजच्या बॅटमधनं आणखीन एक अप्रतिम चौकार. षटकामध्ये धमाकेदार बॅटिंग, धडाकेबाज बॅटिंगचा प्रात्यक्षिक पॉवर प्ले मध्ये ऋतुज मात्र आता सुसाट सुटलाय. जणू काही एक्सप्रेस वे वरती गाडी ज्या वेगाने सुटते ना त्या पद्धतीने ऋतुची बॅटिंग पाहायला मिळते. येथे मात्र मिड ऑफला होता क्षेत्ररक्षक. कॅच मात्र होऊ शकत नाहीये. सिंगल कंप्लीट केले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्येचा फ्लो, धावसंख्येचा आलेख अगदी वरच्या दिशेने जात असताना मंदारवरती खरपूस समाचार, मंदारचा खरपूस समाचार घेतलाय. एका मागोमाग एक मोठे स्ट्रोक आलेत, मोठे फटके आलेत. त्यामुळे मात्र अमरदीप कुळगाव संघ एक चांगल्या सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ती चुकी सातत्याने आपण पाहतोय. तोच प्रयत्न मंदार याचा पाहायला मिळतोय. कुठेतरी आपल्याला फक्त बोल्डच काढायचे या उद्देशाने ही गोलंदाजी केली जाते. पण क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू टाकायला सुद्धा फार महत्व असतं. त्यामुळे कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. अशा पद्धतीने मंदार याला गोलंदाजी आता करावी लागेल.
19 धावा धावफलकावरती. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक यार. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू. इम्प्रोव्हायझेशन करत असताना फाईन लेग सीमारेषे बाहेर कुणालच्या बॅट मधून विलोभनीय चौकार. तर अमरदीप कोळगाव संघाने हा सामना जिंकला तर फायनल सम्राट भूपेंद्र पेटार यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज अमरदीप कोळगाव संघाला असणार आहे. 23 धावा धावफलकावर. ओहो, उशिरा का होईना बुद्धी सुचली असं म्हणावं लागेल. यावेळी मात्र अगदी खोलात टाकला आणि फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं, त्रिफळाचित केलं. कुणाल मात्रे बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. बिग विकेट, बिग ब्लो फॉर टीम अमरदीप कोळगाव. विघ्नार्था तुडाळ आणि विघ्नार्था झिराटपाडा आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपले टॉस केले जाणार आहे. आपले कर्णधार जर हजर असतील तर आपण पाठवून द्यायचे आहेत. विघ्नार्था झिराटपाडा आणि विघ्नार्था तुडाळ. षटक क्रमांक सेकंड. आपण पाहतो अलिबाग तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, फिरकीपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा अमित पारकर आलाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या चोरावरती गाजवल्यात, किंबहुना प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र आपल्या लेग ब्रेक गोलंदाजी चांगला कसब कौशल्य तंत्र दाखवले असा आवाज गावचा सितारा अमित पारकर आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रचंड आक्रमक फलंदाजी, प्रचंड विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग झाले ते पाहता अमरदीप कोळगाव संघाला एक प्लॅटफॉर्म मिळालाय. प्लॅटफॉर्म पूर्णपणे सेट झालाय. डावाची मजबूत पायाभरणी. 23 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळांती. टाइम लावलेला आहे. ओ, पहिला चेंडू आपण पाहतोय. बॅट्समन साठी एक सरप्राईज होता. फलंदाजाला संभ्रमात टाकणारा हा चेंडू. बॅटची एज लागली. यष्टीरक्षक गणेशने चांगला प्रयत्न केला कारण अगदी क्लोज तो उभा आहे. खूप कमी टाइम त्याच्याकडे होता. झील मात्र त्याच्या हातून निसटलाय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात केली अमित याने. ओहो, चांगली गोलंदाजी. थोडासा वेग मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. जलद गतीने हा चेंडू आला. ऋतुसाठी आपण पाहतोय. सलगता दुसरा चेंडू निर्धाव आला. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल 23 झाल्या. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज अमित पारकर आपल्या जलवे दाखवून देत असताना यावेळी मात्र फटका चांगला आलाय. सिंगल घेतले. डबल साठी अटेम्प्ट होईल का? तर हो, डबल मात्र आपण पाहतोय अगदी सहजगत्या कंप्लीट केले. धावफलकावरती 25 धावा. विघ्नार्था तुडाळ आणि विघ्नार्था झिराटपाडा आपण आपले कॅप्टन रेडी ठेवायचे आहेत. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय, जिथे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. ओहो, व्हॉट अ फिनॉमिनल बॉलिंग बाय अमित पारकर. आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा मैदानावरती अमित दाखवून देतोय. अमितची गोलंदाजी आता मात्र मैदानावरती बहरलेली पाहायला मिळते. ज्या कामगिरीसाठी तो प्रसिद्ध आहे ना, त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स अमित पारकर आता मैदानावरती करून दाखवतोय. फटका बसलाय. मिस टाइम आहे. अमित स्वतः जेल खाली आला. कोणतीही मिस्टेक न करता त्याने टिपलाय शानदार जेल.
फलंदाज ऋतुज मात्र जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर सेकंड डाऊन फॉर टीम अमरदीप कुळगाव. संकेत नवीन बॅटर आता मैदानावरती गेलाय. अमित याचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूमध्ये केवळ 2च धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्यानंतर नागेश्वर आवाज संघ अडचणीमध्ये होता. अशा वेळी अमित पारकर याने आपल्या संघाच्या अशा पल्लवित केल्यात. किंबहुना अमित पारकर या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स त्याने पुन्हा एकदा करून दाखवलाय. आपल्यामध्ये असलेली खडूस वृत्ती, झुंजार वृत्ती, विजिगुष वृत्ती मैदानावरती अमित पारकर दाखवून देतोय. चांगला लक ब्रेक पाहायला मिळालाय. बॅट्समन संकेत याला चकवा दिलाय. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात आणि 2 षटकाच्या खेळांती 25 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा. आपण पाहतोय क्रिकेटमधील अनिश्चितता. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. तीच मैदानावरती पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सामान्य वाटणारी नागेश्वर आवाज संघाची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये मात्र असामान्य वाटायला लागले. दोन षटकांमध्ये 25 धावा. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजीला संदेश कवळे आता गोलंदाजी करतोय. हर्षल ऑन द स्ट्राईक पाहायला मिळते. संदेश कवळे गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू कमी गतीने आला. थोडासा आपण पाहतो बॅट्समन साठी कुठं होतं पण मात्र चेंडू अगदी गॅप मध्ये पहिल्या चेंडूवरती आलाय शानदार चौकार. तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जसं अमित याचा षटक संपुष्टात आलं तसं पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा येण्यास प्रारंभ झालाय. धावा येण्यास सुरुवात झाल्या. हर्षलच्या बाटमधून पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू संदेश कवळे याचा. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी. बॅट्समनच्या बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. चेंडू अवांतर आहे, वाईड आहे. 30 धावा धावफलकावरती. 30 ऑन द बोट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. थोडासा टाइम मिळाला पण आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे सेट केला होता. त्याला चकून चेंडू सीमारेचे पार फरार. शानदार चौकार. चौतीस धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय तो क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे पार. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. बॅट्समन हर्षलच्या बॅटमधून दिमागदार दर्शनीय दर्जात्मक षटकार.
संदेश कवळे याचा खरपूस समाचार घेतलाय. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. विघ्नार्था तुडाळ आणि विघ्नार्था झिराटपाडा आपल्या कॅप्टन अजूनपर्यंत पोहोचले नाही आहेत. इनिंग ब्रेकमध्ये जर आपले कॅप्टन आले नाही तर योग्य ती पेनल्टी दिली जाईल. झिराटपाडा आणि तुडाळ यावेळी मात्र आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. पण मात्र अमरदीप कोळगाव संघ एक चांगली धावसंख्या मैदानावरती सेट करत असताना पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते धाव फलकावरती. 41 धावा, 1 टू गो. विघ्नार्था तुडाळ संघाचा कॅप्टन आलाय. विघ्नार्था झिराटपाडा पहिला चेंडू होण्याच्या आधी आपला कॅप्टन येथे पोहोचणं गरजेचं आहे. हो, येथे मात्र फुल टॉस केला पण फुल टॉस वरती फटका फसला. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये सोनाने प्रयत्न जरूर केला पण हा साधा सोपा लॉलीपॉप कॅच सोनाने मात्र ड्रॉप केलाय. याहून सोपा कॅच तुम्हाला कसा मिळेल. 42 धावा झाल्यात आणि विजयासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता असेल 3 ओव्हर्स मध्ये. आणि नेक्स्ट 17 साठी मी घेऊन जातोय खानावगावचे आमचे मित्र मराठीचे एक सुंदर समालोचक निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद प्रितीश, ज्यांचा आवाज आपण ऐकलात अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये समालोचन करणं असेल किंवा आपल्या मंडळासाठी सहकार्य, समर्पण, डेडिकेशन आपण प्रितीश पाटील यांच्या वतीनं सातत्यानं पाहतो. विघ्नहर्ता तुडाळ या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. एक इनिंग समाप्त झाली की आपण जो काही निर्णय असेल तो घेऊन लगेच मैदानावरती उतरायचा आहे. तसेच आजच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांनाच ओळखीचा आवाज म्हणजे आमचे इम्रान बुखारी सर यांचं देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आवाज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ऐकणार आहोत. तसेच या स्पर्धेसाठी ज्याने खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस आणि आता 3रा दिवस अथांग मेहनत घेतली आहे असे आमचे विनोद पाटील सर, त्यांच्या समवेत प्रकाशजी अष्टमकर, राजेश पाटील आणि शरद पाटील हे 4 अंपायर्स आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. तसेच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ड्रीम्स cricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे. आणि या स्पर्धेला एक चांगला आकार देण्याचं काम किंवा या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीनं होत आहे. मंडळाचे सर्व सदस्य आपण पाहतोय गेले 2 दिवस आणि त्याच्या अगोदरचे बरेचसे दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीने वेळ दिलेला आहे. आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचातून, आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कंकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीनं कशी स्पर्धा चांगली करता येईल म्हणूनच सर्व मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे तब्बल 48 संघानं सहभाग घेतलेला आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील, खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतोय. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, ए वड्या जगात माय मानतो मराठी. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. सर्वांनाच माहिती आहे आजचा सामना
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आणि यामध्ये भारतीय संघ नक्कीच आता पुढे आहे. साधारणतः 128 या धावसंख्येवरती 6 विकेट्स गेलेले आहेत. 40 बॉल आणि 127 धावींची गरज आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता मात्र दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार जिंकण्यासाठी या ठिकाणी 43 धावींची गरज आहे. आपल्याकडे फक्त 18 बॉल्स असतील. निमेश हा मात्र गोलंदाज मैदानावर आलेला आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज मंदार, नॉन स्ट्राईक इनवरती अमित ही जोडी मात्र आलेली आहे. स्ट्राईक इनवरती अमित आहे. पाहूया अमित आपल्या संघासाठी कशा पद्धतीने आता येथे खेळी करणार आहे. 18 बॉल्स मध्ये 43 धावींची गरज. पहिलाच बॉल असेल गोलंदाज या ठिकाणी निमेशचा. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रति उत्तर दिलंय. पाठवले सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत षटकार. एका बाजूला नागेश्वर आवाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अमरदीप कोलगाव या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. पहिल्याच बॉलवरती अमित पारकर खेळत असताना या ठिकाणी षटकाराच्या समवेत मात्र नक्कीच स्वतःचं खातं ओपन केले आपल्या संघाचं देखील. 18 बॉल्समध्ये एकंदर 43 धावींची गरज असताना खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण त्याला माहिती आहे जिंकायचं असेल तर मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी संघ पण पाहिला तर अमरदीप कोलगाव या संघाने तब्बल 42 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 43 धावींचं टार्गेट हे मात्र या ठिकाणी आवाज या संघासमोर ठेवलेला आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल निमेश. आहा, टप्पा पडला. अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. पंच प्रकाश अष्टमकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होणार आहे. पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मित्रांनो बोलायचं नाहीये. योग्य तो डिसिजन आपण प्रकाशजी अष्टमकर यांच्या वतीनं आपल्याला नक्कीच मिळणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे त्याच्यामुळे 7 धावा दफलकावरती आता पाहायला मिळतील. प्रति षटकाचा आपण साधारणतः विचार केला तर 14 ते 15 धावांची सरासरी ही बॅटिंग करत असताना ठेवायची आहे आणि ती पाहूया येथे ठेवणार का. पुन्हा एकदा निमिष. आहा, बॅटची एज घेतली. चेंडू अगदी वेगानं थर्ड मॅनच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. भूपेंद्र शेठ पेठारे यांचं गाणं आपण पाहतो या ठिकाणी प्ले केलेलं आहे. अर्थातच या षटकातील 2 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 11 धावा आलेले आहेत. अजून देखील 4 बॉल्स मात्र शिल्लक असतील. 43 धावांचे एकंदरीत टार्गेट आहे. पुन्हा एकदा निमेश. आहा, आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटची एज घेतली आहे. या ठिकाणी धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. निमेश आज खऱ्या अर्थानं अमरदीप कोलगाव संघाचा सलामीचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. जरी पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका आला असेल तरी देखील मी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला रोखू शकतो. माझ्याकडे सुद्धा तो दमखम आहे आणि ते प्रत्युत्तर देत असताना वापसी केली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर एक चौकार आला परंतु तदनंतर डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली आणि ते मात्र पुन्हा व्हाईट बॉल इथे आलेला आहे. एक एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होणार आहे. 12 धावा दफलकावरती आल्यात. बघा प्रति षटकामध्ये तुम्हाला सरासरी साधारणतः 14 ते 15 धावांची ठेवायची आहे आणि त्याच अनुषंगानं येथे मात्र नागेश्वर आवाज संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. एक सेन्सिबल क्रिकेट, एक सुरक्षित क्रिकेट आणि त्याच वेळेला एक संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आहा, वेगवान बॉल, तेज तलवार बॉल, वेगावरती स्पार होऊन गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. बघा आज न्यूझीलंड सुद्धा गोलंदाजी करत असताना खूप सारे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि याही वेळेला अमरदीप कोलगाव संघ देखील आपण पाहतोय वारंवार या ठिकाणी व्हाईट चेंडू मात्र फेकले जात आहेत. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. धावा संख्या दाफलकावरती 13 या आकड्यावरती पोहोचले. 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
15 बॉल आणि 30 धावेंची गरज. 15 चेंडू आणि 30 धावा. नागेश्वर आवाज की अमरदीप कोलगाव या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की साई आवाज हा संघ देखील अंतिम 5 मध्ये गेलाय, अंतिम 6 मध्ये गेलाय. आहा, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू बंद बाउन्स सीमारेषा पलीकडे येतो चौकार. आपण पाहतोय या ठिकाणी साऊंड सर्व्हिसमध्ये सूरज गुप्ता यांचं फार मोठं योगदान आहे, ज्यांच्या वतीनं आम्हाला एक चांगला आवाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमीच एक क्वालिटी त्यांच्या साऊंडमध्ये आपल्याला सदैव पाहायला मिळते. पुन्हा एकदा वारंवार स्क्वेअरलेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र निमेशने ओळखलं आणि कमबॅक केला. आतापर्यंत या षटकातील 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरील धावसंख्या 17 झालेल्या आहेत आणि अजून देखील मित्रांनो या ठिकाणी खूप साऱ्या धावांची गरज आहे. मित्रांनो नक्कीच आपण डाव्या मॅचच्या दिशेनं या ठिकाणी आता एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या षटकातील धावफलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. आहा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला गेला. निमेशने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आम्ही जिंकू शकतो हा आशावाद निर्माण केलाय. कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीनं आपण पाहतोय ही भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मान्यवरांची मांदिळे आपण सातत्यानं पाहिलेली आहे. आज देखील या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी किंवा या स्पर्धेला उंचावरती नेण्यासाठी येथे उपस्थित सन्माननीय विनोदजी गुरव साहेब, तसेच सन्माननीय संतोष घरत, सन्माननीय अजित ठाकूर, सन्माननीय राकेश गुरव, सन्माननीय अनिल गुरव, सन्माननीय दिलीप गुरव आणि श्री सन्माननीय प्रवीण पाटील या सर्व दिग्गज मान्यवरांचं मी या मंडळाच्या वतीनं आम्हा समालोचकांच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण देखील या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल पुनश्च कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाळी या मंडळाच्या वतीनं देखील आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 17 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे येथे कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्यामुळे जिंकायचं असेल तर 12 बॉलमध्ये तुम्हाला एनी हाव 26 धावा पूर्णपणे कंप्लीट करायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण इतिहास पाहिला तर शिवबा हशिवरे या संघाने अंतिम 6 मध्ये धडक मारलेली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर BCC आगसोरे या संघाने देखील अंतिम 6 मध्ये धडक मारलेली आहे. आणि तिसरा संघ तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अर्थातच साई आवाज या संघाने अंतिम 6 मध्ये धडक मारली आहे. अजून देखील आपल्याला 3 संघ असे पाहायला मिळतील जे अंतिम 6 मध्ये जाणार आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. एका बाजूला अमरदीप कोळगाव, दुसऱ्या बाजूला नागेश्वर आवास या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना आज या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. 12 बॉल 26 धावेंची गरज. गोलंदाज या ठिकाणी आदित्य आलेत. पहिलाच बॉल अगदी वेगवान तेज तर होता. टप्पा आपडला विकेटकीपरच्या हातामध्ये. बॅटचा फ्लो खूप चांगला होता, बॅटचा स्विंग खूप चांगला होता, परंतु कनेक्शन प्रॉपर नव्हतं. मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची नजर सुद्धा तीक्ष्ण असावी लागते. प्रत्येक बॉलवरती तुमचा फुटवर्क मुवमेंट, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन, त्याचवेळेला अकॉर्डिंग टू लाईन खेळणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा आदित्य. आहा, चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स सरळ गेला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. सीमारेषेच्या बाहेर येतो एक क्रुशियल मोमेंटला चौकार. एकवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत.
सुरुवात खूप चांगली केली आहे. फलंदाज आपण पाहतोय मंदार आणि अमित हे दोनही सलामीचे फलंदाज मात्र खेळपट्टीवरती अजूनही या ठिकाणी तैनात आहेत. आणि नागेश्वर आवाज संघाला माहिती आहे ही सलामीची जोडी जर मैदानावरती थांबली तर ही मॅच अगदी कमी चेंडूंमध्ये सुद्धा पूर्ण करण्याची क्षमता या दोनही फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपल्याला आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर एक सेन्सिबल क्रिकेट, एक संयमी क्रिकेट हा मैदानावरती खेळावा लागणार आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे आपल्याकडे 10 आणि या 10 बॉल्समध्ये 22 धावांची गरज. हा चांगला बॉल आहे. टॅप फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता स्क्वेअर वाईडिश मिड ऑफ या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. धावा मात्र घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. आता येणारे 9 बॉल्स आपल्याकडे शिल्लक असतील. 9 बॉल्समध्ये अजूनही 22 धावांची गरज. 9 चेंडू आणि 22 धावा. उलटी गिनती आता चालू झाली आहे. अमरदीप कोलगाव संघाला जिंकायचं असेल तर मात्र अशा स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. नागेश्वर आवाज संघाला सुद्धा जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉल बॅटवरती घ्यावा लागेल. इथे मात्र चांगला फटका खेळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू अगदी वेगाने गेला आणि अंतिम क्षणाला चेंडू सीमा पार, चौकार. आठ बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे. जरी न्यूझीलंड आणि इंडिया या सामन्यामध्ये इंडिया वन साइड चांगला गेम करत असला किंवा चांगला खेळ करत असला तरी या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ अगदी समसमान स्थितीमध्ये आहेत. 8 बॉलमध्ये 18 धावांची गरज असताना इथून अमरदीप कोलगाव संघ देखील विजयी होऊ शकतो किंवा नागेश्वर आवाज संघ देखील विजयी होऊ शकतो. इथून चांगली गोलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला इथून जर आपण बाद केलं तर नक्कीच प्रेशर आपण ट्रान्सफर करू शकता. परंतु आदित्य येथे 2 चौकार त्याने आपल्या षटकामध्ये दिलेत. 5वा बॉल तितका चांगला, एक करारा स्ट्रोक, कलात्मक आणि त्याचवेळेला कौशल्य पाहायला मिळालं. कार्पेटचा आधार घेतला, तितकं चांगलं क्षेत्र रक्षण झालं आणि एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली. 7 बॉल आणि आता 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. शक्य अशक्य असं हे आव्हान. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं नागेश्वर आवाज संघ या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये वापसी करेल. एक चांगला आत्मविश्वास, एक नवं चैतन्य त्यांच्या नक्कीच मनामध्ये निर्माण होणार आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आदित्यला जर विकेट घेतली तर थोडं का होईना सोपं होणार आहे जिंकणं. परंतु तितका चांगला फटका, एक धाव तर घेतली. एका धावेवरती या ठिकाणी संतुष्ट झालेले आहेत. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 2 ओव्हर्स नंतर धावफलकावरती धावसंख्या 27 झालेल्या आहेत. येणारे 6 बॉल आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. कोणता असा गोलंदाज आहे जो गोलंदाजावरती या ठिकाणी अमरदीप कोलगाव संघ मात्र जबाबदारी सोपवणार आहे. आणि मी नेहमीच म्हणतो की आयुष्यामध्ये जो चॅलेंज घ्यायला शिकला तो मात्र यशस्वी झाला. येथे चॅलेंज घ्यायला पाहिजे. बरेचसे आपण खेळाडू पाहतोय, आपल्याकडे चेंडू आला नाही पाहिजे असं आपण काय बोलतात किंवा मी ओव्हर टाकणार नाहीये, प्रेशर सिच्युएशन आहे. जो घाबरला तो इथेच संपला. जो खऱ्या अर्थानं अगदी निर्धार छातीनं प्रत्येक संकटाला सामोरं गेला तो मात्र यशस्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण काळामध्ये पाहिलं तर मुठभर सैन्यामध्ये प्रतिस्पर्धांना आपण पाहिलं तर अक्षय अमाप सैन्य असायचं, त्यांना सुद्धा त्यांनी जमीनदोस्त केलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक संकटाला सामोरं जाणं फक्त क्रिकेटचा खेळ नव्हे, आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये अशी संकटे येत असतात. या संकटाला घाबरायचं नाहीये. घाबरला तर तुम्ही रायगडच्या भूमीमधले मावळे कसले. या रायगडच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण प्रत्येक जण प्रत्येक संकटाला निद्रा छातीनं उत्तर द्यायचं आहे. आज पाहूया क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज असताना आता काय होणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार. परंतु इथे मात्र मॅच अतिशय चुरसपणे किंवा त्याचमुळे इंटरेस्टिंग होणार आहे, यामध्ये शंका नाहीये. सर जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी अक्षय आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमित मात्र अजून तैनात आहे. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर पंच प्रकाश अष्टमकर साहेब यांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होणार आहे.
एक एक धाव फार महत्त्वाची आहे. एक एक धाव तुम्हाला शेवटल्या क्षणाला सोन्याच्या भावाप्रमाणे होणार आहे. त्यामुळे इथे धावा सेव्ह करणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादा वाईड बॉल फेकतो ना, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा आत्मविश्वास काही अंशी का होईना वाढवत असतो. आता 5-6 बॉल 15 धावांची गरज. फुलटॉस बॉल आणि ते मात्र बॅटची एज घेतली आहे फलंदाज अमित. बॅक टू द पॅव्हिलियन आणि रिव्ह्यू सुद्धा घेतलाय वेस्ट. येणारे 5 बॉल शिल्लक असतील. 5 बॉलमध्ये तुम्हाला 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 28 आलेली आहे. 5 बॉल आणि 15 धावा. 2 ते 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु या ठिकाणी अक्षयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिलाच बॉल वाईट फेकला होता, आत्मविश्वास थोडा कमी झाला, परंतु तदनंतर या ठिकाणी एक विकेट्स देखील प्राप्त केलाय. समीर पारकर मैदानावरती आलेला आहे. अक्षय विरुद्ध समीर हे बिग बॅटल आता मैदानावरती पाहायला मिळेल. अमरदीप कोळगाव की नागेश्वर आवास या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे आता 5 बॉलमध्ये 15 धावांची गरज असताना समीर पाहूया खेळी कशा पद्धतीने करणार आहे. ऑन साईडला एक लॉंग ऑन तैनात केलंय, कॉर्नर डीप मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग. ऑन साईडला आपण 4 क्षेत्ररक्षक आहेत, तर ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र विकेट होता. दुसरा बॉल खेळत असताना इथे मात्र ओहो संधी होती, थोडासा शॉर्ट चेंडू मध्ये पडला, परंतु हा कॅच जर पकडला असता तर कदाचित या मॅच मध्ये पूर्णपणे अमरदीप कोळगाव संघाने वापसी केली असती, परंतु कॅच मात्र सोडला आणि एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. आता 4 बॉल आणि 14 धावांची गरज. 4 बॉल्स मध्ये 14 धावा कंप्लीट करायच्या आहेत. कशा पद्धतीने पूर्ण करणार? 1 ते 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. ते मोठे फटके आले तर नागेश्वर आवाज संघ खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण हा सामना जिंकू शकतो, हा आशावाद निर्माण होऊ शकेल. 4 बॉल 14 धावांची गरज. डॉट बॉल मैदानावरती गेलेला आहे आणि आता मात्र इथे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी
बॅटिंगमध्ये आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती असलेल्या फलंदाजाला समीरने मात्र बाद केले. बघा या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटर सूरज गुप्ता यांच्या वतीनं सन्मान्य छोटम शेठ यांचं गाणं या ठिकाणी मात्र प्ले केलेलं आहे, वाजवलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. किंवा या मैदानाचे शिल्पकार, या मैदानाचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सर्वांची ओळख छोटम शेठ यांचं गाणं या ठिकाणी आमच्या डीजे मास्टरने वाजवलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 3 बॉल्समध्ये आता 14 धावेंची गरज. यॉर्कर बॉल मैदानावरती अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला येथे आश्चर्यचकित केलं, अचंबित केलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. 2 बॉलमध्ये आता 14 धावेंची गरज आहे. नागेश्वर आवाज संघ आता पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीवरती अमरदीप कोळगाव संघ मात्र गेलेला आहे. काही अंशी असं वाटलं होतं की इथे मात्र नागेश्वर आवाज संघ आरामात जिंकेल की काय, परंतु खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याचमुळे आता कोळगाव संघ काही अंशी का होईना परंतु आता आघाडीवरती चाललेला आहे. 2 बॉल्समध्ये 14 धावेंची गरज आहे. मॅच मित्रांनो अजून संपलेली नाही आहे. 2 बॉल्समध्ये 13 धावा, 2 बॉल्समध्ये 14 धावा. कित्येक वेळेला मी स्वतः समालोचन करत असताना बघितलेत, काढत असताना, त्यामुळे शेवटल्या क्षणापर्यंत तुम्ही मात्र आशा सोडायच्या नाही आहेत. एखादा एक्स्ट्रा बॉल देखील बॅटिंग करणाऱ्या संघाला फायदा देऊ शकतो. हा चांगली बॉलिंग आहे, जबरदस्त बॉलिंग आहे, चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयच्या वतीनं यॉर्क पद्धतीचा बॉल त्याच्या वतीनं पाहायला मिळाला. आता एका बॉलमध्ये 13 धावेंची गरज. 1 बॉल्स आणि 13 धावा. एक चांगला चेंडू फेकला तर इथे अमरदीप कोळगाव संघ अगदी आरामात जिंकेल. पाहूया आता काही एखादा चमत्कार घडेल का, एखादा ट्विस्ट या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये येईल का, जिथे 1 बॉलमध्ये 13 धावेंची गरज आहे. अंतिम बॉल या सत्रामधील अंतिम बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, मात्र पकडला कॅच आणि ते अमरदीप कोळगाव संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच नागेश्वर आवाज या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल कणकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी या मंडळाच्या वतीनं आपला हार्दिक आभार.